जळगावच्या मुक्ताईनगरात एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो। खडसे आता राष्ट्रवादीतच राहणार का, चर्चेला उधाण। लोकसभेत झालेल्या पराभवानंतर रावसाहेब दानवेंना पक्षात मोठी जबाबदारी। दानवेंकडे निवडणूक संचालक समितीचं प्रदेश संयोजक पद, बावनकुळेंच्या बरोबरीचं पद असल्याची माहिती। सिडकोच्या शिल्लक घरांना गणेशोत्सवाचा मुहूर्त। तळोजा द्रोणागिरीतल्या 3200 सदनिकांसाठी प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य। पुण्यात रस्तोरस्ती रोड रोमियोंचे फलक लावले जाणार। गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची शक्कल। छेड काढणाऱ्यांची पोलीस परेड काढणार। पुणे पोलीस रोड रोमियोंना धडा शिकवणार। मुंबईमध्ये हिवताप, डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ। सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये गर्दी। नागरिकांना काळजी घेण्याचंही आवाहन। पुणे ते लोणावळा दरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका लवकरच सुरू होणार। याविषयी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक। राज्य सरकार प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी अर्धा खर्च करणार असल्याची माहिती। आरे ते बीकेसी भूमिगत मेट्रोचं काम सप्टेंबर अखेर तर बीकेसी कप परेड टप्पा फेब्रुवारी 2025 पर्यंत येणार पूर्णत्वास, MMRDAची माहिती। मुसळधार पावसामुळे पालेभाज्यांसह कोथिंबिरीचे भाव गगनाला भिडले। कोथिंबिरीची एक जुडी 200 रुपयांना तर मेथीची जुडी सुद्धा 100 रुपये पार। भिवंडीतल्या एका सोसायटीच्या मीटरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। 6 ते 7 मीटर जळाले। अग्निशमन दलानं त्वरित आग विझवल्यामुळे मोठी हानी टळली। सेल्फीसाठी पुराच्या पाण्यात गेलेले 11 जण रात्रभर अडकले। तब्बल 18 तासांनंतर सुटका। हिंगोलीच्या नरसी नामदेव परिसरातली घटना। हिंगोलीमध्ये पावसाचा जोर वाढला। पूर परिस्थिती वाढण्याची शक्यता। नागरिकांसाठी हेल्पलाईन सेवा सुरू तर शेतात पाणी शिरल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान। मदतीसाठी शेतकऱ्यांची आर्तहाक।